नमस्कार मित्रांनो, जर गेल्या 6 वर्षामध्ये एकदाही इन्कम टॅक्स भरला असेल तर तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहात का? मात्र जर तुम्ही 0 ITR भरला असेल तर काय? हा प्रश्न बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पडलेला आहे. कारणास्तव 0 ITR भरला मग मी या योजनेत कर्जमाफीपासून वंचित राहणार का? मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आणण्यात आलेली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये शासनाच्या माध्यमातून IT रिटर्न भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागवण्यात आली आहे आणि याच्यामध्ये योजनेमध्ये विलंब देखील झाला. मग बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी संभ्रमात पडले की IT रिटर्न भरला होता, आता मला देखील अपात्र केलं जाणार का? बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या यादीमध्ये नाव आले नाही आणि त्याच्यामुळे मी सुद्धा या IT रिटर्नमुळे अपात्र होणार का? अशा प्रकारचा एक प्रश्न त्या शेतकऱ्यांना पडलेला आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील सहकार विभागाच्या माध्यमातून अखेर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. गेल्या 6 वर्षामध्ये म्हणजेच 2019 पासून जर एखाद्या शेतकऱ्याने इन्कम टॅक्स भरला असेल तर तो कितीही रकमेचा असेल तर तो या योजनेत अपात्र असणार आहे. म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी याच्यामधून वगळले गेले आहेत. मात्र जर एखाद्या शेतकऱ्याने आपले कृषीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा पशुपालन असेल किंवा इतर काही त्यांचे व्यवसाय असतील आणि त्याच्यासाठी किंवा गृह कर्जासाठी किंवा शेतीच्या कामासाठी कर्ज घेण्यासाठी जर IT रिटर्न भरला असेल तर 0 IT रिटर्न केलेला असेल तर इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल भरलेली असेल तर शेतकरी याच्यामध्ये अपात्र केले जाणार नाहीत. 0 ITR वाल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत वगळले जाणार नाही. हा एक स्पष्टीकरण आता सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे 0 ITR भरणारे जे शेतकरी चिंतित होते त्यांना कुठेतरी एक मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, आता या योजनेच्या अंतर्गत रकमेवरती तफावत आहे किंवा आपलं नाव आलं किंवा नाही कारणास्तव त्याच्यामध्ये काही विसंगती आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फार्मर ID असताना त्यांचे फार्मर ID पोर्टलवरती दिसत नाहीत. बँकेच्या माध्यमातून फार्मर ID घेत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तहसीलदार कार्यालय यांच्याशी संपर्क साधून आपली तक्रार द्यायची असते. परंतु याच्यासोबत सहकार विभागाच्या माध्यमातून एक हेल्पलाईन नंबर देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. तर जर कर्जमाफीच्या संदर्भात काही तक्रार असेल, काही समस्या असेल, त्यांच्या संदर्भातील काही माहिती हवी असेल तर आपण या नंबरवरती संपर्क करून आपण आपली तक्रार नोंदवू शकता. तर तहसीलदार कार्यालयामध्ये देऊनसुद्धा मित्रांनो, ITR भरणाऱ्या 0 ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि महत्त्वाचं दिलासादायक अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल. तर शेतकरी बांधवांनो, तर असेच आपले शेती योजनेअंतर्गत आणि नवीन योजनेअंतर्गत अपडेट हवे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.